1 जुलैपासून भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी होणार आहे। भारतीय दंड विधान म्हणजेच IPC आता भारतीय न्याय संहिता BNS मध्ये रूपांतरित झाली आहे। फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS म्हणून ओळखली जाणार आहे। तर भारतीय पुरावा कायदा भारतीय साक्ष अधिनियम नावाने ओळखला जाणार आहे। IPCC मध्ये 511 कलमे होती। नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये 358 कलमे असणार आहेत। केंद्र सरकारने हे बदल केले आहेत। या बदलानुसार नवीन कलमे अस्तित्वात आली आहेत। उदाहरणार्थ खुनाचा गुन्हा झाल्यास आता पूर्वीप्रमाणे 302 कलम लागणार नाही, तर 103(1) हे कलम लागेल। कायद्यातील झालेले बदल येणेप्रमाणे हत्येचा प्रयत्न जुने कलम 307 नवीन 109, गंभीर दुखापत जुने कलम 326 नवीन 118(2), मारहाण जुने 323 नवीन कलम 115, धमकी 506 नवीन कलम 351(2), विनयभंग जुने कलम 354 नवीन 74, बलात्कार जुने 376(1) नवीन 64(1), विवाहितेचा छळ 498 नवीन कलम 85, अपहरण जुने कलम 363 नवीन कलम 137(2), चोरी जुने कलम 380 नवीन कलम 305(a), दरोडा जुने कलम 395 नवीन कलम 310(2), फसवणूक 420 तर नवीन कलम 318(4), सरकारी कामात अडथळा जुने कलम 353 तर नवीन कलम 132। आरोपींप्रमाणे तक्रारदार साक्षीदार न्यायालयात आपली साक्ष फिरवतात। अनेकदा पोलिसांवरही आरोप होतात। हे टाळण्यासाठी तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा जबाब, पंचनामे, साक्षीदार यांचे जबाब ही सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची कायद्यात तरतूद आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।